नमस्कार, मी रुबीना पठाण. तुम्ही पाहताय झी 24 तास. बुलेटिनच्या सुरुवातीलाच मोठी बातमी आहे. ठाण्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं प्रतिकात्मक आंदोलन सुरू आहे. झाड कोसळण्याच्या घटनेकडे त्यांनी लक्ष वेधलंय. झाडांच्या फांद्या अंगावर घेऊन आंदोलन करण्यात आलंय. मनपा अधिकाऱ्यांचं निलंबन करण्याची मागणी करण्यात आली. ठाकरे गटाचे महानगर संघटक महेश कदम, जिल्हा प्रमुख केदार दिघे आणि इतर पदाधिकारी, महिला आघाडी उपस्थित आहेत. पावसाळ्याआधी वृक्ष छाटणी न केल्यानं आपत्ती उद्भवल्याचंही कळतं आहे, तर महापालिका अधिकाऱ्यांचं निलंबन व्हावं अशी मागणी सध्या करण्यात आली आहे. ठाकरेंच्या शिवसेनेकडून आयुक्तांना निवेदनही देण्यात आलेलं आहे. की वेळोवेळी ही झाडं पडतायत, लोकांचं नुकसान होतंय, लोकांच्या गरीब लोकांच्या घरामध्ये पाणी शिरतंय. सगळे नाले सफाईचा जो काय त्यांनी सांगितलेलं, आश्वासित केलेलं, ते सगळे नाले तसे भरलेले आहेत. याचा अर्थ खूप स्पष्ट आहे. जो वेळोवेळी आम्ही आरोप करत आलो की तुम्ही फक्त कॉन्ट्रॅक्टरांचे बिलं काढता, इकडे कुठेतरी पाणी मुरतंय. आणि याचा अर्थ थेट असा आहे की इकडे भ्रष्टाचार मोठ्या पद्धतीने होतो, इकडे झाड आम्ही छाटतोय या नावाने बिल काढण्याचं काम चालतं. कदाचित असं आहे की ज्या विषयाला घेऊन ते लोक चाललेले आहेत तो असा आहे की मंत्र्यांच्या स्वप्नातली डबल डेकर या ठाण्यावरती धावावी म्हणून त्याच रस्त्याची झाड छाटणी होते. इतर गोरगरिबांच्या बाकीच्या नागरिकांच्या विभागामध्ये, प्रभागामध्ये होत नाही. आणि त्याचं उत्तम उदाहरण गेल्या या 3-4 दिवसामध्ये आपल्याला दिसून आलेलं आहे. त्या वृक्ष प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना फांद्या छाटण्यामध्ये अजिबात रस नसतो. कारण का फांदी छाटला तर ठाणेकर वाचू शकतो, पण फांदी छाटताना त्यांना 1 रुपया मिळत नसल्यामुळे फक्त त्यांना विकासकाच्या आडकाठी असलेले वृक्ष तोडण्यामध्ये जास्त रस असतो. कारण का त्यांना एका वृक्षाच्या मागे 5 लाख रुपयाची देवाणघेवाण होते.